जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। योजनाकर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा यूट्यूब चॅनलवरती। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करू शकता। तर एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा 30,000 रुपये पर्यंत हप्त्यामध्ये वाढ होणार, संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनाकर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला पण विसरू नका। प्रधानमंत्री मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान यांनी पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता बिहारमधून वितरित करण्यात आलेला आहे। आणि आता थेट 20वा हप्ता जो आहे त्या 20व्या हप्त्यामध्ये 30,000 पर्यंत हप्त्यामध्ये आता वाढ होणार आहे। एकंदरीत संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। तर आता समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। अखेर 2,000 रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे अशी शक्यता आता वर्तवली जात आहे। अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत होते, ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी। आता हा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। आणि जमा होण्यापूर्वी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे। आपण जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। आपल्या यूट्यूब चॅनल योजनाकर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तसेच मित्रांनो, आपण लँड व्हेरिफिकेशन हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचं योग्यरित्या तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। अशा पद्धतीने आता हप्त्यामध्ये वाढ होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे। भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते या कार्यक्रमामधून आता थेट हप्त्याचं वितरण होणार आहे। धन्यवाद।